छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 3040 इतके मतदान केंद्र आहेत। आज सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले। याचा संपूर्ण आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला। सकाळपासूनच निवडणूक कर्मचारी यांनी मतदान यंत्र घेण्याकरता शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मैदानात गर्दी केली होती। आज त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाण्याकरता बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे। ओबीसीची ताकद काल होती तीच आहे आणि पुढे आणखी वाढेल असं मत विधान परिषदेचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी व्यक्त केलंय। काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता। या मेळाव्याच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो होतो। महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली। भेटीचे विशेष कारण नाही, कारण ते आमचे नेते आहेत असे श्री पडळकर म्हणाले। काल नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता। या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो। आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली। भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही, आमचे नेते आहेत, त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे। आपल्या अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती। आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील येऊन गेले होते, गिरीश महाजन देखील येऊन गेले, आपणही भेट घेतात। बघा, महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीने लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत। त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील, पण मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे। त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतायत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे। नाही, असा काही विषय नाही। छगन भुजबळ साहेबांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही। महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे। स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती। त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे, आणखी उद्या वाढेल। रावेर लोकसभा मतदार केंद्रात उद्या 1982 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज ईव्हीएम आणि मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 18,11,951 मतदार असून यात 9,70,054 पुरुष तर 8,74,843 महिला आहेत। त्याचप्रमाणे 54 तृतीयपंथीय उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उद्या 13 तारीख मे 2024 सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचे दिवस आहे। आपले मतदान केंद्र अगदी घरच्या जवळ आहे। मतदार यादीमध्ये नाव कुठे आहे ते आपण शोधायला electoralsearch.eci.in वर जाऊन आपण मतदार यादीमध्ये नाव शोधू शकतात। मतदार ओळखपत्र अगर आपल्याकडे मिळत नसेल तर आपण कुठलेही शासकीय डॉक्युमेंटला घेऊन आधार कार्ड, बँकचं पासबुक, पासपोर्ट इतर गोष्टीला घेऊन आपण मतदानासाठी जाऊ शकतो। मतदानासाठी जाताना आपण सहकुटुंब जावं। मतदार केंद्रावर गेल्यानंतर आपल्याला व्हीलचेअरची सुविधा मिळणार। ऊन लागू नये म्हणून म्हणजे सावलीसाठी आपण टेंट लावलेला आहे। त्या ठिकाणी कूलरची सुविधा आहे। लहान मुलांसाठी आपण बालवाडीची सुविधा करून दिलेली आहे। आरोग्य केंद्राची सुविधा करून देतोय। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्याच्या दिवशी नक्की आपण सहकुटुंब जाऊन मतदान करून या। यदि आपले घरचे काही लोक गाव सोडून बाहेर गेलेले असेल तर आपण नक्की त्यांना परत बोलून घ्या आणि मतदान करा। 11 तास मतदानाची वेळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिट लागणार आहे। मतदान करायला उद्या नक्की जावा। 13 मे 2024 सकाळी 7 ते 6। रावेर लोकसभा मतदारसंघात 1982 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडेल। मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि साहित्याचं वाटप मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात करण्यात आलं। मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। अवकाळी पावसाने पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। रात्रीच्या सुमारास जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, परंतु अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या उन्हाळी ज्वारी, बाजरी या पिकाला फटका बसला. त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. नुकसानची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले. आम्ही हे पीक ज्वारी आणि बाजरी पेरलेले पीक 2.5 ते 3 महिने आम्ही मेहनत घेतली, पाणी भरले आणि शनिवारी रात्री 2-2:30 वाजता पाऊस झाला. त्या पावसामुळे आमचं म्हणजे एकदम नुकसान झालं आहे, कारण का आम्ही ते बाजरी कापून टाकली, म्हणजे कापणी झालेलं पीक सर्व त्या कणसांवरती माती आली आणि आमचं काही म्हणजे किती दिवस झाले होते लागवडला? 2.5 ते 3 महिने. 3 महिन्यापासून तुम्ही हे पीक वाढवलं होतं? 3 महिन्यापासून आम्ही हे पीक वाढवत असताना शनिवारी रात्री 2-2:30 वाजता पाऊस झाल्यामुळे आमचं एकदम काय नुकसान काय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी 13 मेला मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून तयारी करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान कर्मचारी रवाना झालेत. नंदुरबार शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मतदान कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील मतदान कर्मचारी आपले साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. मतदान सुरक्षित पार पाडावे यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.